मॅडम नेमकं काय प्रकरण आहे आणि कशाबद्दल? कन्नड तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अर्ज प्राप्त झाले होते, त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे तिथल्या यंत्रणेला की त्यामध्ये 12 अर्ज हे पुरुषांनी भरलेले आढळून आले आहेत आणि ते इनिशियल लेवलला CDPOच्या स्तरावर छाननी सुरू असतानाच ते रिजेक्ट पण केलेले आहेत. आता काय नेमकं कशा पद्धतीने अर्ज केले की कसं लक्ष झालं पाहिजे? नाही, अर्ज आपण जेव्हा अर्जांची छाननी करतो तेव्हा त्याच्यासोबत जोडलेली माहिती पण चेक करतो. आधार कार्ड असेल, त्यावरचा फोटो असेल, अर्जावरची माहिती असेल, तर ती त्या माहितीच्या दरम्यान अर्जावर जे नावं होते ते पुरुषांचे आढळून आले आणि त्यामुळे ते अर्ज रिजेक्ट करण्यात आले. तो मुलींचे होते का? हां, फोटो महिलांचे होते आणि काही ठिकाणी फोटो पुरुषांचेही होते आणि नाव पुरुषांचे होते. तर आता काय कारवाई करण्यात आली? याच्यावर CDPOकडनं आपण तिथल्या ग्रामीणच्या ह्या प्रकरणाबाबत संपूर्ण अहवाल मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू. गुन्हा दाखल होऊ शकतो का? वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शनानंतर पुढील कार्यवाही होईल. आपलं नाव आणि पक्ष? रेश्मा चिमंद्रे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.